नमस्कार, मी अश्विनी किचन यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला मग आज आपण बनवणार आहोत सांबर. 1 वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे. या वाटीच्या प्रमाणाने मी अशी तुरीची डाळ अर्धा तासासाठी भिजत घातली होती. आपली डाळ भिजलेली आहे. चला मग आपण त्याला शिजवून घेऊया. कुकरमध्ये आपण भिजवलेली तूर डाळ आपण या कुकरमध्ये टाकून घेणार आहोत. पाणी टाकूया आपण यामध्ये. 2 ग्लास पाणी बस झालं. आपण डाळ शिजवतो त्याप्रमाणे आपण पाणी ठेवायचं आहे. मी तुमच्या अंदाजे किती ठेवू शकता, याचं फिक्स प्रमाण नसतं. आपण यामध्ये हळद टाकणार आहोत. अर्ध्याहून कमी हळद टाकायची आहे. चमचा तेल टाकायचे. 1 छोटा चमचा मीठ टाकणार आहोत. सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि याच्या आपण 3-4 शिट्ट्या करून घेऊया. झाकण लावूया आणि 3-4 शिट्ट्या करून ही डाळ शिजवून घेऊया. शिजते आहे तुरीची, तोपर्यंत आपण इथे मसाला रेडी करूया. मी गॅस पेटवलेला आहे, कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी 3-4 चमचे तेल टाकते. तेल गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा आपण राई टाकूया. राई तडतडायला लागले की आपण मेथी दाणे टाकणार आहोत. अर्धा चमचा सुक्या 2 लाल मिरच्या. गॅस कमी ठेवा. थोडंसं हिंग टाकल्यावर एक छान चव येते सांबरला. कांदे टाका, असे 2 उभे चिरलेले. हिरव्या मिरच्या टाकूया 2 उभे चिरलेल्या. थोडासा कढीपत्ता पण टाकूया. चला मग याला छान फ्राय करूया आपण. मीडियम गॅस ठेवायचा आहे. कांदा थोडा भाजून घ्यायचा, जास्त लाल करायचा नाही आपल्याला. लसूणची पेस्ट टाकूया 1 चमचा. थोडंसं फ्राय करून घेऊया आपण. हे परतून घेऊया. 2 टोमॅटो घेतले, ते बारीक चिरलेत, ते आपण यात टाकूया. आपण यामध्ये 2 छोट्या वांगी घेतल्या होत्या, त्याच्या फोडी टाकते. दुधी टाकूया आपण. सगळं अर्धा 1 वाटीच्या प्रमाणे घ्यायचं आहे तुम्हाला. शेवगाची शेंगा आहे, भोपळा आहे. मोठे मोठे काप करून तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. गाजर आहे. हे छान आता आपण परतून घेऊया. मस्त शिजू द्यायचं या भाज्यांना. 5-7 मिनिटं आपण याला झाकून ठेवूया. आपण बघूया आपल्या भाज्या शिजल्यात का. थोड्या आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. आपण याला छान परतून घेऊया. बघा, घमघमाट सुटला आहे भाज्यांचा. थोडीशी हळद टाकूया, अर्धा चमचा. 1 चमचा लाल मसाला. सांबर मसाला तुम्हाला 2 चमचे टाकायचा आहे. सुहाणाचा मसाला घेतलाय मी, सांबर मसाला. छान याला परतून घेऊया. हलक्या हाताने सर्व मिक्स करून घेऊया मसाले. चिंचेचा कोळ करून मी ठेवला होता, तो टाकायचा आहे. चिंच भिजवायचं आणि छान चिंचेचं कोळ करून घ्यायचं आणि यामध्ये आपण टाकणार आहोत. आपण छान आता मिक्स करून घेऊया. पाच 7 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया. झाकण काढून बघूया आपण. भाज्या आपल्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला तुरीची डाळ टाकायची आहे. तुरीच्या डाळीला अजिबात हटायचं नाही आहे, तसंच टाकून द्यायचं आहे. शिजलेली तुरीची डाळ आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत.
सर्व आपण मिक्स करून घेऊया. मस्त रंग आलेला आहे सांबरला, बघा तुम्ही. त्याचा स्वाद, त्याचा सुगंध इतका दरवळत आहे की काही विचारूच नका. थोडंसं पाणी टाकूया आपण याच्यामध्ये. आपलं सांबार जास्त घट्ट पण नसतं, पातळच्या हिशोबाने आपण करणार आहोत. मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया आपण. बघा, थोडंसं गूळ टाकणार आहोत त्यात. अर्धा इंच गूळ टाकायचा आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. याला छान आपण 5-7 मिनिटं झाकून ठेवूया, उकळे येऊ देऊया याला, म्हणजे भाजी आपली बऱ्यापैकी शिजतील. छान आपलं सांबार तयार झालेलं आहे. बघा तुम्ही, भाज्याही मस्त शिजलेल्या आहेत. झाकण लावून छान 10-15 मिनिटं तुम्हाला हे शिजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सांबार बनवून घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने सांबार मी बनवलेला आहे. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.